आणि पंतप्रधान मोदी आता या कार्यक्रमानंतर निघालेले आहेत। भव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा सर्व केंद्रीय नेत्यांचा समावेश होताच, परंतु आता या कार्यक्रमाच्या संपन्नतेनंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या ताफ्यासह इथून निघालेले आहेत। त्याचीच दृश्य आपण थेट बघतोय लाल किल्ल्यावरनं। या दिवसाच्या निमित्ताने अनेक सर्वसामान्य लोकांना सुद्धा पंतप्रधान भेटत असतात, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य लोकांची गर्दी इथे असते आणि हा सोहळा आता संपलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून लाल किल्ल्यावरनं रवाना झालेत। जय भारत असा भारताचा जयघोष करणारा अप्रतिम एक देखावा, एक संदेश इथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज तयार करण्यात आलेला आपण इकडे या दृश्यांमध्ये बघतोय। माफ करा, नया भारत अशा पद्धतीने कुठेतरी नव्या भारताच्या संपन्नतेची घोषणा देणारा, प्रेरणा देणारा हा संदेश आहे। यहाँ 2500 एनसीसी कैडेट और माय भारत वॉलंटियर्स, ये उनके लिए एक यादगार अवसर। लाल किल्ल्यावरनं केलेल्या भाषणांपैकी आजचं हे सर्वाधिक लांबीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होतं। 103 मिनिटांचं तब्बल हे भाषण होतं आणि आता आपण बघतोय ज्या संधीसाठी खरं तर हे सगळे विद्यार्थी इतक्या उत्साहाने इथे आलेले आहेत, त्या एनसीसी कॅडेट्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी, नया भारतचे जे कॅडेट्स आहेत त्यांना पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष जाऊन भेटतायत आणि त्यांच्याशी संवाद साधतायत। एक अतिशय The Prime Minister's affection for the youth is no secret. He often calls them the builders of India's tomorrow, the shapers of a पंतप्रधान मोदी future आणि तरुणांशी त्यांचा असलेला संवाद किंवा तरुणांना, लहान मुलांना सातत्याने प्रेरणा देण्याची त्यांची असलेली आतापर्यंतची परंपरा आणि त्यांचं असलेलं लहान मुलांवरचं, तरुणांवरचं प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि कुठेतरी भविष्याचे शिल्पकार म्हणून तरुणांकडे ते बघत असतात, लहान मुलांकडे बघत असतात आणि म्हणून याच निमित्ताने या सर्व तरुणांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत आणि त्यांच्याशी संवाद साधतायत। That here the voice of the people matters and that those who lead by standing among them. And as the cheers rise and the tricolor waves in countless hands, this interaction becomes more than just a gesture. It becomes a symbol that in India's journey forward, it is the people who are the true strength. And पंतप्रधानांनी आज विकसित भारताच्या दिशेने पुढे जाण्याचा पुन्हा एकदा संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशाला अनुसरूनच या मुलांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी आणि कुठेतरी हेच भविष्याचे आपले नेतृत्व करणारे शिल्पकार आहेत या नात्याने या एनसीसी कॅडेटच्या, नया भारतच्या या मुलांना, या तरुणांना पंतप्रधान मोदी आता भेटत होते, त्यांच्याशी संवाद साधत होते। आणखीनही काही मुलं आहेत, मोठ्या संख्येने आज इथे ही मुलं आलेली आहेत आणि नया भारत असा संदेश त्यांनी तयार केलेला आहे आणि नव्या भारताचे हे शिल्पकार खऱ्या अर्थाने आज प्रेरित होत आहेत पंतप्रधानांची भेट घेऊन। जिसका पूरी तरीके से इन कैडेट्स के द्वारा, इन वॉलंटियर्स के द्वारा पालन किया जा रहा है। खुशी, उल्लास, प्रसन्नता उनके चेहरे पर साफ पढ़ी जा सकती है। उनकी आंखों में चमक है जो कल के सुनहरे भारत की तस्वीर पेश कर रही है और राष्ट्र का प्रथम नेतृत्व उनके इतना करीब है, उसको पा करके वो आह्लादित हैं, प्रसन्न हैं, खुश हैं और सुनहरी यादें लेकर यहाँ से जाना चाहते हैं। It's always interesting to see, because the Prime Minister always is energetic. The young people here energized by his presence. But wonderful to see how energized the Prime Minister becomes in their midst. पंतप्रधानांच्या साक्षीने इथे भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष हे तरुण करतायत एकमुखाने, एक दिलाने। Straight from the heart.
picture postcard view of connecting with the people. In fact, these young ones are the repositories of all that is good in us. So let's have faith in them, let's dream with them, and let's nourish them. Because our belief in them validates our belief in the future. एक एक से मिलना, सबसे मिलना तो संभव नहीं होता, लेकिन प्रधानमंत्री की कोशिश है कि जितना ज्यादा वो मिल सकें सबके नजदीक जाकर. आपल्या किसी से संपूर्ण हाथ कार्यकालामध्ये मिलाते हैं, किसी से सातत्याने बात सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची यूं कहिए एक महत्वाची सबके लिए जीवन भर की यादें महत्वाचा प्रयत्न पंतप्रधानांनी सातत्याने केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने जनतेशी संवाद साधत असतात. मग ते त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून असू देत किंवा अशा पद्धतीने बात की जेव्हा संधी मिळेल तेव्हा तरुणांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रेरित करणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याचं निराकरण करणं, जाने वाले या सगळ्याच गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आलेले आहेत आणि समय हमारे त्याचंच दृश्य आज प्रत्यक्ष आपण बघतोय. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या तरुणांना इथे यायची संधी मिळालेली आहे त्यांच्याशी हस्तांदोलन करत संवाद साधत Eyes shining with pride. पंतप्रधान मोदी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांची भेट घेत आहेत. Children have come As- from every corner of the country. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 103 मिनिटाचं लाल किल्ल्यावरनं आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण केलेलं आहे. याच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलं. प्रामुख्याने पाकिस्तानच्या सातत्याने येणाऱ्या ज्या धमक्या आहेत किंवा जी दरपोक्ती पाकिस्तानकडनं होतीये त्यावरती त्यांनी खडे बोल सुनावलेले आहेत, खडा इशारा दिलेला आहे पाकिस्तानला. तसंच ट्रम्प यांच्याकडनं जे टॅरिफचं प्रेशर सातत्याने येते त्याला सुद्धा भारत झुकणार नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांना भेटतायत इथे. अनेक लोक अत्यंत उत्सुक असतात त्यांचं छायाचित्र घेण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी. 79वें स्वाधीनता दिवस के आणि या सामान्य जनतेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतायत. यकीनन एक खास दिन में परिवर्तित हो चुका है जब राष्ट्र का प्रथम नेतृत्व उनके इतना नजदीक है, इतना पास है, उनसे प्रत्यक्ष संवाद कर रहा है, बातचीत कर रहा है, उनसे हाथ मिला रहा है, उनके कंधे पर हाथ रख रहा है. अविस्मरणीय, कभी ना भुलाने वाला ये मंजर है. और बहुत से लोग जो यहाँ पर आज स्वाधीनता दिवस समारोह के अवसर पर लाल किले की प्राचीर के ठीक सामने इन दर्शक दीर्घाओं में पहुंचे हैं, अपने मोबाइल फोन्स में एक एक पल को कैद करके जाना चाहते हैं. सुनहरी यादें हमेशा के लिए संजो करके रखना पंतप्रधान चाहते हैं. आपल्या जवळ येताच एक उत्साहाची लाट या सर्व लोकांमध्ये पाहायला मिळतेय. कारण आजच्या दिवशी लाल किल्ल्यावरती येणं किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरती येण्याची संधी मिळणं आणि त्यानंतर इतक्या जवळून पंतप्रधानांना पाहणं हा एक मोठा क्षण असतो. त्यामुळे हा क्षण कुठेतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतायत. Responsibility. The responsibility of every elected leader and head of government to lead the country from strength to strength, to connect with the people stronger every time, and to ensure that the people of the country, the interests of the nation, are put forward in front every time. Our freedom today gives us wings, while our history anchors us to a land that has held us strong and given us stability. And today what we are seeing is a slice of that strength of this nation, its people. Our strength lies in us being one, and that is what has helped us get our freedom finally, when we all came together and public sentiment rode high. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अतिशय उत्साहाचा असा सण असतो
आणि सर्वसामान्यांशी अशा पद्धतीने पंतप्रधानांनी संवाद साधणं हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा क्षणही असतो आणि हाच क्षण आपण आता सध्या कॅमेऱ्यावरती बघतोय. आज तरुणांसाठी एक अतिशय मोठी घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष इथल्या तरुणांना भेटून त्यांनी संवादही साधलाय. सर्वसामान्यांमध्ये आणखीन बळ आणणं, त्यांना प्रेरणा देणं आणि विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी त्यांना उत्साहित करणं हा पंतप्रधानांचा एक महत्वाचा हेतू असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे इतकं मोठं 103 मिनिटाचं भाषण केल्यानंतरही पंतप्रधान खास वेळ काढून आता सर्वसामान्यांना इथे भेटतायत आणि इथे असलेल्या प्रत्येक भागामध्ये जाऊन सर्वसामान्यांना ते कुठेतरी अभिवादन त्यांचं आपण पाहायला मिळतंय. स्वाधीनता दिवस समारोह एक गौरवपूर्ण अवसर है. हर देश आजच्या संपूर्ण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला ऑपरेशन सिंदूरची एक मोठी किनार आहे. कारण पहलगाममध्ये दुर्दैवी जो हल्ला झालेला होता त्याच्यानंतर खूप मोठी कारवाई भारताच्या लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केली आणि त्यानंतर एक तो अभिमानाचा क्षण सुद्धा भारतासाठी असला तरी पण त्याला एक दुःखाची किनार आहे आणि कुठेतरी त्याचाच अभिमान लोकांपर्यंत आणण्यासाठी जो एक